एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K। सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K। मोबाईल नंबर 98 22 39 79 74। भरधाव रेतीच्या गाडीने 17 वर्षीय युवतीस चिरडले। शेगाव जवळील घटना। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। बोनगाव येथून मोटरसायकलवर मागे बसून शेगावला येत असलेल्या एका 17 वर्षांच्या मुलीला मागून भरधाव आलेल्या रेतीच्या गाडीने चिरडले। यामध्ये ती मुलगी जागीच ठार झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील कालखेड जवळ काल 29 डिसेंबरच्या सायंकाळी घडली। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर तसेच पोलीस स्टेशनला एकत्रित जमा होऊन मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या अवैध रेती गाडी चालकावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी, अन्यथा प्रेत ताब्यात घेत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता। रात्री उशिरापर्यंत शेगाव ग्रामीण पोलिसांची या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे तसेच त्या अज्ञात गाडी चालकाची शोध घेण्याची कारवाई सुरू होती। कुमारी गौरी राजेश शेळके वय वर्षे 17 राहणार भोनगाव हल्ली मुक्काम शेगाव असे या अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे। आज सायंकाळी 7:30 दरम्यान गौरी राजेश शेळके वय तिचं 17 वर्ष भोनगाव इथे राहणारी होती। ती गाडीने जात असताना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बिना नंबरच्या रेतीच्या वाहनाने त्याला धडक दिल्यामुळे तिचा करुण अंत झालेला आहे। या माध्यमातून त्यांचे सर्व नातेवाईक कार्यकर्ते ती आमच्या परिवारातील एक मुलगी होती। मोठ्या प्रमाणामध्ये या वाहतुकीमुळे जेव्हा ही धडक झाली तेव्हा तो गाडी वाहक चालक तिथे थांबला नाही, तिथे रेती रस्त्यावर टाकून तो तिथून पळ काढला। सर्वांची हीच मागणी आहे, नातेवाईकांच्या सर्वांची मागणी हीच आहे की तो जो कोणी वाहतूकधारक आहे, ड्रायव्हर आहे, कोणाची गाडी त्याला पकडून आणून त्याच्यावर कारवाई करावी। जे माफिया आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा व्यवसाय म्हटला जाईल। प्रशासनाचा म्हणा, पोलीस स्टेशनचा म्हणा, तहसीलदाराचा म्हणा, पांडेबाव सगळे जेवढे काही प्रशासन आहे ते सर्वच्या सर्व मॅनेज झालेले आहेत। त्यांना कोणाचाही काहीही अर्थार्थी संबंध राहत नाही। पैसा द्या आणि काम करून घ्या अशा प्रकारचं म्हणतो। कारण हे जोपर्यंत बंद होत नाही रीती तोपर्यंत आम्ही पूर्ण तालुक्यातून रीती बंद करू। आपण एका राजकीय पक्षाशी संबंधित याच्या विरोधात काही असं ठोस आंदोलन करणार का? हो, येणाऱ्या 2 दिवसात जर समजा रीती माफिया जर बंद झालेली नाही तर आम्ही पूर्ण जाळपोळ करू, तोडफोड करू आणि प्रशासनाने जे काही होईल आम्ही बघून घेऊ।